बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज मतदान। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं एकत्र पॅनल। 43,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। मनपा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार नसल्याचे संकेत। महापालिका निवडणुकांसाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार। महाविकास आघाडीशी याचा संबंध नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकांपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणाऱ्या 2 व्यक्ती भेटल्या होत्या। शरद पवार यांचा गौप्यस्फोट, तर राहुल गांधी यांच्या भेटीनंतरच पवारांना याची आठवण झाली का? फडणवीसांचा सवाल। ठाण्यात महापालिका आयोजित ठाणे वर्षा मॅरेथॉन 6 वर्षांनी होणार। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दाखवला जाणार हिरवा झेंडा। लाडकी बहीण योजनेतील 26 लाख महिलांची चौकशी होणार। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पात्रता तपासणी। $45 लाख शेतकऱ्यांना पंपाचं वीज बिल माफ। चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा विचार। पुणे नागपूर वंदे भारत आजपासून धावणार। 12 तासात पुणे नागपूर अंतर पार करता येणार। प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता। रक्षाबंधनाच्या रात्री मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल। रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी, प्रवासी संतप्त। दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये दंगल नियंत्रक पथक तैनात। लागोपाठ होणाऱ्या आक्रमक आंदोलनं आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। हायकोर्टाच्या निर्णयानंतरही जैन समाजाकडून आदेशाचं उल्लंघन। मतचोरीचा आरोप सिद्ध करावा, अन्यथा क्षमा मागावी। राहुल गांधींना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची कठोर सूचना। संबंध नसलेले आरोप करू नयेत, आयोगानं ठणकावलं। ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 पाकिस्तानी विमानं पाडली। हवाई दल प्रमुखांचा गौप्यस्फोट, शत्रूचं मोठं नुकसान। नष्ट झालेल्या दहशतवादी अड्ड्यांचे फोटो सर्वांसमोर आल्याची सुद्धा माहिती।